नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 21 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी मायाकडे येते. ती मायाला म्हणते, माझी आई जिथे कुठे असेल ना तिथून तिला मी शोधून आणेन, आणि त्यासाठी मला आधी मकरंदला शोधावं लागेल. मकरंदची महत्त्वाची बातमी माझ्या हाती लागली आहे. जानकीचं बोलणं ऐकून मायाला धक्का बसतो. माया विचारते, जानकीताई, कोणती माहिती हाताला लागली तुमच्या? मला पण सांगा. जानकी म्हणते, नाही, मी आता ती माहिती कोणालाच सांगणार नाही. माया एकदम अस्वस्थ होऊन जाते. तर थोड्या वेळाने बाजार समितीचं इलेक्शन पार पडतं. इलेक्शन झाल्यावर सगळे बाहेर येतात. ऑफिस बाहेर लोक सांगतात की आता उद्या सकाळी याचा निकाल जाहीर होईल, पण तोपर्यंत या ऑफिस बाहेर कोणीही फिरकायचं नाही. सगळे तिथून निघून जातात. ऋषिकेश म्हणतो, हे सयाजी काका इलेक्शन जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. आपण इथेच थांबलं पाहिजे. ऋषिकेश, सारंग, सौमित्र तिथेच थांबलेले असतात. थोड्या वेळाने सयाजीची माणसं त्या ऑफिस बाहेर येतात. ते टाळं तोडतात आणि आत जातात. ते मतपेटी उचलून घेऊन जाणार असतात. तेवढ्याच सारंग, सौमित्र आतमध्ये शिरतात आणि त्या लोकांना थांबवतात. तर इथे जानकी ऐश्वर्याकडे येते. ती ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या, त्या मायाने स्वतःचं सूड उगवण्यासाठी तुझा वापर करून घेतलाय. जर आपल्याला तिला हरवायचं असेल तर आपण दोघींनी एकत्र यायला हवं. ऐश्वर्या काहीच बोलत नाही. ती विचार करत असते. जानकीला वाटतं की ऐश्वर्या नकार देते. जानकी निघत असते. ऐश्वर्या तिला थांबवते आणि म्हणते, जानकी, आता या लढाईत आपण दोघं एकत्र आहोत, तू एकटी नाही. ऐश्वर्या जानकी सोबत. त्या दोघी हात मिळवतात. आता जानकी ऐश्वर्या एकत्र येऊन मायाला कसं धडा शिकवतायत ते बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकीला इथे दिघेचं आय कार्ड सापडतं. मायाच्या सामानात हे आय कार्ड काय करतं याचा जानकी थोडा विचार करते. आणि जानकीला कळतं की या मायाचा आणि दिघेचा काहीतरी संबंध आहे. या मायानेच दिघेला मारून टाकले. जानकी पुन्हा पुन्हा विचार करते आणि तिच्यासमोर सगळं पिक्चर क्लिअर होतं. जानकी मनात म्हणते, म्हणजे माझ्या भूतकाळात फक्त मकरंद नाही तर मायासुद्धा आहे. आता मायाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायलाच हवा, आणि त्यासाठी मला आधी मकरंदपर्यंत पोहोचायला हवं. जानकी मायाचा विचार करते. मायाला कसं एक्सपोज करायचं याचा विचार करते. तर इथे सारंग डिवोर्स पेपर्स घेऊन ऐश्वर्याकडे येतो. तो ऐश्वर्याला म्हणतो, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि एक वस्तू द्यायची आहे. ऐश्वर्या म्हणते, चला रूममध्ये. ऐश्वर्या, सारंग रूममध्ये येतात. ऐश्वर्या विचारते, काय हो, झालं का? आत्तापर्यंत माझ्याशी बोलत नव्हतात आणि आता इथे आलायत का? कशासाठी? सारंग म्हणतो, आपण आधीच वेगळे झालो होतो, पण कागदोपत्री राहिलं होतं ना, ते काम पूर्ण करायला आलोय. ऐश्वर्या, हे डिवोर्स पेपर्स, त्याच्यावर सह्या करा आणि मला मोकळं करा. ऐश्वर्या म्हणते, तुम्ही शुद्धीत तर आहात ना? सारंग म्हणतो, आधी माझ्या डोळ्यावर खोट्या प्रेमाची नशा होती, पण आता नाही आहे. ती नशा कधीच गेली आहे. आता मी पूर्ण शुद्धीत आहे आणि मी डिवोर्स पेपर्स देतोय. या डिवोर्स पेपरवर सह्या करा आणि मला मोकळं करा. सारंगच्या मनात इतक्या दिवसांपासून जे साठलेलं होतं ते सगळं तो मोकळं करतो. तो ऐश्वर्याला म्हणतो, तुमचं माझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं. मी एकतर्फी प्रेम करत होतो. आणि तुम्ही परवा काय म्हणालात? इडियट, मूर्ख. होतो मी मूर्ख, पण आता माझे डोळे उघडलेत. मला समजलंय, माझ्या प्रेमाचा तुम्ही फक्त वापर करून घेतला तुमचा सूड उगवण्यासाठी. अहो, माझ्या घरातल्यांनी, घरच्यांनी, कुटुंबाने तुम्हाला किती प्रेम दिलं, आणि तुम्ही काय केलं? तुम्ही फक्त त्यांची बदनामी केली, चिखलफेक केली त्यांच्यावर. अहो, असं घर मिळायला नशीब लागतं, आणि तुम्ही नशिबावरती माती केलीत. ऐश्वर्या, तुम्ही पैशाने श्रीमंत असाल हो, पण मनाने खूप गरीब निघालात. ऐश्वर्या, तुम्ही कधी बघितलंय का श्रीमंतांच्या घरात गरीब? ते तुम्ही आहात. ऐश्वर्या, मला आधी तुमची खूप आठवण यायची, पण आता किती जरी विचार केला ना तरी तुमची आठवण येतच नाही. आणि असं कधी होतं माहिती आहे का? जेव्हा माणूस मूव ऑन होतो तेव्हा. ऐश्वर्या डिवोर्स पेपर्स बघत राहते. तिला आपल्या चुकीची जाणीव होते. ऐश्वर्या म्हणते, मग इतक्या दिवसांपासून डिवोर्स का दिला नव्हता मला तुम्ही? तेव्हा द्यायचा होता ना, आत्ता सुचलं तुम्हाला? सारंग म्हणतो, आत्ता सुचतंय, चांगली गोष्ट आहे, माझे डोळे उघडले. आता मला सुखी संसार करायचा आहे. मला एका व्यक्तीवरती प्रेम आहे ते कबूल करून त्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचं आहे, सुखात राहायचं आहे. ऐश्वर्या विचारते, कोण आहे ती व्यक्ती? कुणासोबत तुम्हाला लग्न करायचं आहे?
सारंग सांगायला तयार नसतो. ऐश्वर्या म्हणते, जर तुम्हाला याच्यावर सह्या हव्या असतील ना तर नाव सांगा, तरच मी सह्या करणार. सारंग म्हणतो, माया. माया आहे ती व्यक्ती. तिचं माझ्यावर आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. ऐश्वर्या म्हणते, सारंग तुम्हाला माहिती नाही ती माया काय आहे ती. सारंग म्हणतो, बाद झालं, मला ऐकायचं पण नाही आहे. हे पेपर्स दिलेत, त्याच्यावर सह्या करा. आता मायाला जास्त वेळ वाया घालू द्यायचा नाही आहे. मायाला वाट बघायला लावायची नाही. सारंग निघून जातो. ऐश्वर्या खूप रडत असते. ऐश्वर्या सारखे ते पेपर्स बघते. तिला सारंगचा हसरा चेहरा, त्याने आपल्याला दिलेले गिफ्ट, त्याचं आपल्याबद्दलचं प्रेम, लग्न, हे सगळं आठवतं. ऐश्वर्याला कळतं की आपल्याला डिवोर्स नको आहे. आणि तिला हे सुद्धा कळतं की मायाने आपल्याला डबल क्रॉस केले. तिने आपल्याविरुद्धच खेळी खेळली आहे. ऐश्वर्या खूप चिडते आणि ती मायाला फोन लावते. ऐश्वर्या मायाला म्हणते, ए माया, तुझं जर माझ्याशी वाकडं होतं ना तर फेस टू फेस येऊन बोलायचं होतं. माया विचारते, काय झालं, तू अशी का बोलतेस? ऐश्वर्या म्हणते, सारंग इथे आले होते. मला माहिती ना, तुझ्या सांगण्यावरून आले होते ना इथे. माया हसायला लागते. माया म्हणते, हो आला होता सारंग, डिवोर्स पेपर्स देऊन गेला ना. ऐश्वर्या म्हणते, म्हणजे हे सगळं तुझ्या सांगण्यावरून केलं ना. हे बघ, आमच्या दोघांमध्ये पडू नको. आमचं जे आहे ना ते आमचं आम्ही बघून घेऊ. आमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे. सारंग साधे भोळे आहेत म्हणून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करू नको. माझ्या नवऱ्याला तुझ्या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. जर तसं केलंस ना तर दात घशात घालून टाकीन. माया म्हणते, ऐश्वर्या अगं कसला नवरा, कोण नवरा, तूच तर त्याला सोडून गेली होतीस ना. आणि हे लग्न वगैरे हे सगळं मी का करते हे तुला पण माहिती आहे. अगं जे तू केलेस तेच मी करते ना. तो सारंग मूर्ख माणूस आहे. अगं प्यादा आहे प्यादं. मी त्याचा प्यादासारखा वापर करून घेणार. मूर्खासारखा सहज कोणावरही विश्वास ठेवतो. ऐश्वर्या खूप चिडते. ऐश्वर्या म्हणते, ए बासा, माझ्या नवऱ्याला मूर्ख म्हणायचं नाही. नवरा आहे माझा तो. माया म्हणते, अरे बापरे, एवढं प्रेम उफाळून आलंय का? हे तुझ्यासाठी चांगलं नाही हा. ऐश्वर्या म्हणते, माझ्यासाठी काय चांगलं काय वाईट ते तू सांगायचं नाही हा. माझं मी बघून घेईन. आमच्यामध्ये पडू नकोस. आणि माया, तू मला पुरतं ओळखलेलं नाही आहे. ऐश्वर्या आहे मी. तुझं कधीही भांडं फोडीन. माया म्हणते, तुला काय करायचं ते कर. मला काय करायचं ते मी बघेन. माया फोन ठेवून देते. इथे ऐश्वर्या खूप विचार करते. थोड्या वेळाने सयाजी ऐश्वर्याकडे येतो. ऐश्वर्याला तो म्हणतो, ऐश्वर्या ते डिवोर्स पेपर्स इथं दे. तू दुपारी इंटरव्ह्यू दिला ना त्यामुळे लोक रणदिवेंवर खूप चिडलेत. आपण हे डिवोर्स पेपर्स दाखवू आणि त्यामुळे आपल्याला सिंपती मिळेल. इलेक्शन लगेच जिंकून जाऊ आपण. ऐश्वर्या म्हणते, नाही हा डॅडा, तुम्ही त्या रणदिवेंचा बाजार उठवण्यासाठी माझा बाजार लावताय का? मला हे अजिबात मान्य नाही आहे. सारंग लिगली अजूनही माझा नवरा आहे. मी त्याला डिवोर्स कधीच देणार नाही. अहो, तुमच्या राजकारणामध्ये आमच्या नवरा बायकोचं नातं का खराब करताय? आमच्या दोघांचं जे काही आहे ना ते आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही यात पडू नका. सयाजी खूप चिडतो. सयाजी म्हणतो, ऐश्वर्या काय बोलतेस तू? आता तुला हे नातं हवंय का? ठीक आहे, कर तुला काय करायचंय. आता मी पण बघतो मला काय करायचंय ते. सयाजी रागवतोने निघून जातो. कावेरी ऐश्वर्याकडे येते आणि ऐश्वर्याने जे काही चांगलं पाऊल उचलले त्याबद्दल तिचं कौतुक करून तिला सपोर्ट करते. तर दुसऱ्या दिवशी सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात. सारंग तिथे येतो आणि सगळ्यांना सांगतो की मी ऐश्वर्याला डिवोर्स पेपर्स देऊन आलोय. मला लवकरात लवकर डिवोर्स हवाय. सगळे घरातले त्याला ओरडतात. आत्ता हे चुकीचं पाऊल इलेक्शनच्या वेळेस का उचललं म्हणून बोलतात. जानकी म्हणते, आता आपण शांत राहू. आज इलेक्शन आहे ना, बघू आपण काय होतंय ते आणि नंतर या सगळ्यावर बोलू. सगळे बाजार समितीसाठी जायला निघतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.